यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघ हा प्रतिष्ठेचा ठरणार आहे. कल्याणमधून मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे रिंगणात असून त्यांना पुन्हा एकदा विजयी करण्यासाठी शिवसेना शिंदे गटानं कंबर कसली आहे. दरम्यान एकनाथ शिंदेंनी कल्याण लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठा धक्का दिलाय. अंबरनाथमधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह 7 माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. या भागात आधीच अडचणीत असलेल्या काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय. अंबरनाथमधील काँग्रेसचं मागच्या अनेक वर्षांपासून नेतृत्व करत असलेल्या प्रदीप पाटील यांनी अंबरनाथ नगरपालिकेमध्ये नगरसेवक, विरोधी पक्षनेत्यांसह विविध पदं भूषवली आहेत. तसंच अंबरनाथ पश्चिम येथील मोठ्या भागावर त्यांच्या नेतृत्वाचाही प्रभाव आहे. प्रदीप पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी कल्याणचे आमदार श्रीकांत शिंदे आणि इतर पदाधिकारीही उपस्थित होते. प्रदीप पाटील यांच्यासोबत मिलिंद पाटील, चरण रसाळ, अर्चना रसाळ, सुरेंद्र यादव, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा स्मिता बंगेरा, युवा काँग्रेसचे हर्षल भोईर, अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष नईम शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. अंबरनाथचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक प्रदीपजी पाटील आणि त्यांच्याबरोबर बाकी 7 माजी नगरसेवकांनी जे आहे हा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे ती शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मी प्रदीप पाटील साहेबांचं खूप या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश जो आहे हा केलेला आहे. शिंदे साहेबांच्या कामाकडे पाहून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्या प्रकारे गेल्या 2 वर्षामध्ये या महाराष्ट्राची धुरा त्यांनी सांभाळलेली आहे, ज्या प्रकारे शिंदे साहेब काम करतात, ज्या प्रकारे जे आहे हे डेव्हलपमेंट पूर्ण महाराष्ट्रामध्ये होतं, मला वाटतं हे पाहून जे आहे हे प्रदीप पाटील साहेबांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. मी त्यांना खूप शुभेच्छा देतो. आणि प्रदीप पाटील जे आहे फक्त नगरसेवक नाही, त्यांचा प्रभाव जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे या अंबरनाथ नगर परिषदेच्या हद्दीमध्ये म्हणजे मुख्यतः वेस्टमध्ये आणि त्याचबरोबर पूर्ण अंबरनाथमध्ये देखील आहे. गेले अनेक वर्ष ते काँग्रेसमध्ये राहून जे आहे हे काँग्रेसचं काम अंबरनाथमध्ये करत होते. पण आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे जे आहे हे शिवसेनेला अजून बळकटी जी आहे ती अंबरनाथमध्ये मिळालेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांनी, त्याचबरोबर वेगवेगळ्या सेलच्या अध्यक्षांनी, महिला आघाडीने प्रवेश केलेला आहे. त्याच्यामुळे शिवसेनेची ताकद ही भविष्यामध्ये खूप वाढणार आहे. आणि आत्ता होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला तर त्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होणारच आहे. पण भविष्यामध्ये कॉर्पोरेशनमध्ये देखील जी आहे ती प्रदीप पाटलांची जी आहे ही शिवसेनेला खूप मोठी मदत जी आहे ती येथे होईल. मी त्यांचं पुन्हा एकदा खूप धन्यवाद व्यक्त करतो. त्यांना खूप त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. ठाणे लोकसभेची उमेदवारी ही भाजपला मिळणार की मिंधेंना मिळणार हे गुजरातवरून आदेश आल्यानंतरच समजेल अशी जोरदार टीका शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ही लढाई बाप आणि पक्ष चोरणाऱ्या, संविधान बदलणाऱ्या तसंच महाराष्ट्राला दिल्लीत झुकवणाऱ्यांच्या विरोधात असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. उबाटा पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपस्थित असलेल्या आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नसताना महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी मात्र जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते. तर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड तसंच महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली.
राजन विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भर उन्हात कार्यकर्त्यांची गर्दी झाल्यानं हे शक्तीप्रदर्शन नव्हे तर हे प्रेम असल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं. शिवसेना आणि ठाण्याचं जुनं नातं आहे. ही लढाई पक्ष आणि बाप चोरणाऱ्या, संविधान बदलणाऱ्या आणि महाराष्ट्राला दिल्लीमध्ये झुकवणाऱ्यांच्या विरोधात असल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं. तर महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नसल्याचं आदित्य ठाकरे यांना विचारलं असता ठाणे लोकसभेची उमेदवारी ही भाजपला मिळणार की मिंधेंना मिळणार हे गुजरातवरून आदेश आल्यानंतरच समजणार अशी टीकाही त्यांनी केली. आम्ही जनतेचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजन विचारे यांनी आपल्या प्रचारात बाजी मारली आहे. राज्यात ठाणे लोकसभेला महत्त्व प्राप्त झाल्यानं महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी राजन विचारे यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्धार केलाय. राजन विचारे यंदा हॅट्रिक करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याकरिता हजारोंच्या संख्येनं निष्ठावंत शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते भर उन्हात प्रचार रॅलीत सहभागी झाले होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात मोठं शक्तीप्रदर्शन केलं असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी शक्तीस्थळ ते ठाणे बाजारपेठ, काँग्रेस ऑफिसवरून वळसा मारून शिवाजी मैदान अशी रॅली काढत शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. ठाणे लोकसभा मतदारसंघातून उद्धव सेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राजन विचारे यांनी 11:30 वाजता सर्वात प्रथम स्वर्गीय आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळ येथील समाधीस्थळाला भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर तेथूनच एक रॅली काढण्यात आली. या रॅलीत जांभळी नाका परिसरात शिवसेना, युवा सेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड देखील सहभागी झाले होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण आदी देखील उपस्थित होते. या रॅलीत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. दुपारी 12:30च्या मुहूर्तावर विचारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे, मुलगी लतिका विचारे, धनश्री विचारे आदीही उपस्थित होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर आमचे गुरुवारे धर्मवीर आनंद दिघे साहेब असतील आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी यांनी मला तिसऱ्यांदा ही संधी या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून, उमेदवार म्हणून त्यांनी जो विश्वास माझ्यावरती दाखवला
आणि तो विश्वास मी सार्थ ठरवीन, कारण 10 वर्षामध्ये केलेली कामं लक्षात घेता नक्कीच या ठिकाणी जनता ते स्वीकारतील आणि मला परत एकदा तिसऱ्यांदा खासदार म्हणून काम करण्याची संधी देईल. तुमचा वाढता प्रचार बघता तुमच्या समर्थकांवरती अटक सत्र सुरू सुद्धा केलेलं आहे, या संदर्भात काय? मला वाटतं आमचे कार्यकर्ते सन्माननीय MK मडवी यांना परवा 2 दिवसापूर्वी एका ह्याच्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल MK मडवी यांना मिंदे गावखेड्यांमध्ये अवकाळी पाऊस बरसत आहे, तर धरणांनी तळ गाठल्यानं पाणी टंचाईची झळ बसते. तर सिमेंट काँक्रीटच्या शहरांमध्ये वाढत्या तापमानानं लाहीलाही होत आहे. पशुपक्ष्यांची पाण्यासाठी जीवघेणी भटकंती सुरू झाली आहे. ठाणे मुंबईतील तापमान त्यांच्याच मागील रेकॉर्ड तोडू लागल्यानं नागरिकांना सूर्याच्या प्रकोपाचा सामना करावा लागतोय. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार ठाण्याची वाटचाल डेंजर झोनकडे सुरू झाली आहे. शहरातील गेल्या 5 दिवसात तापमानात कमालीची वाढ झाली आहे. यंदाच्या चढ उताराच्या तापमानानं ठाणे मुंबईकर बेजार झालेत. जिल्ह्यात 2 दिवसांपासून उष्णतेची लाट उसळली आहे. त्यामुळे ठाणेकरांनी सायंकाळ होईपर्यंत घराबाहेर पडणं टाळलं होतं. सकाळी 7:15 वाजल्यापासून तापमान वाढायला सुरुवात होते. त्यामुळे भर दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट पसरल्याचं चित्र होतं. दुपारच्या वाढत्या तापमानाचा परिणाम वाहतुकीवरही होतोय. घोडबंदर यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर दुपारी तुरळक वाहतूक दिसते. शहरातील अंतर्गत रस्तेही दुपारच्या वेळेत सामसूम वाटत आहेत. वाढतं तापमान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुपक्ष्यांनाही त्रासदायक ठरतंय. कडक उन्हाळ्यामुळे येथील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटले आहेत. पाण्याविना त्यांचे हाल होऊ लागलेत. काही समाजसेवी संस्थांकडून येथील वन्य प्राण्यांना पाण्याची चणचण भासू नये यासाठी नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांमधील माती दगड काढून ते खोल केले जात आहेत. तर वनविभाग देखील प्राण्यांसाठी पाण्याची काळजी घेत आहे.